पुढच्या बातमीकडे वळूयात। नारायण राणेंकडून 4 उमेदवारी अर्जांची खरेदी करण्यात आलेली आहे। नारायण राणेंना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंकडून प्रचार मात्र सुरू झालेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी शिंदेगडाचे किरण सामंत सुद्धा इच्छुक आहेत। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, नारायण राणेंकडून 4 अर्जांची खरेदी करण्यात आली आहे। नक्कीच विशाली, या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला तिढा अद्याप कायम आहे। असं असलं तरी पण भाजपकडून या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवण्यात येते आहे। नारायण राणे यांच्या प्रतिनिधींकडून निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून 4 उमेदवारी अर्ज या ठिकाणी घेतल्याची माहिती आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी सुद्धा 4 अर्ज या ठिकाणी घेतलेले आहेत। एकूण 17 अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या भाजपचं या ठिकाणी जोरदार दबाव तंत्र या ठिकाणी पाहायला मिळते। विशाली, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।